छकुलीन मी आधी लपून छपून इथं भेटायचो. मी इथल्या पण गणपतीला हिला मागितलंय. महाराष्ट्रातला भारतातला पहिला मी असेल ज्याचं शारीरिक शिक्षणमध्ये नाव आहे. तर आज जानेवारी मधली 3री तारीख आहे आणि आज आम्ही सकाळची सुरुवात आम्ही स्वामींच्या दर्शनातनं गेले. हे स्वारगेट म्हणतो, सारसबाग आहे, त्याच्यासमोर स्वामींचा मठ आहे. तर तिथं आलो, दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय काय क्रांती ज्योती हा मराठी पिक्चर बघायला. त्याच्या आधी पण एक प्लॅन आहे, बघू आता. आम्ही भरपूर दिवसानंतर सारसबागेत चाललोय. सारसबागेत गणपतीचं दर्शन करायचं आहे आणि मग आम्ही मूवीसाठी जाणार आहे. आणि ह्या एरियात एवढ्या वर्षांनंतर आलोय ना, भयंकर आहे का ना. मी तर मला आठवतच नाही लास्ट टाइम कधी खूप वर्षांनी आलोय आम्ही इथं. एवढ्या वर्षांनी इथं आलोय ना आम्ही. छकुलीन मी आधी लपून छपून इथं भेटायचो. आम्ही लपून छपून इथं डेटवर यायचो. एवढ्या मेमरीज आहेत ना सारसबागेच्या. नाही म्हणलं तरी 6-7 वर्षांनी आलो आपण. जास्तच. अंकिताने मला इथं एक पुस्तक लिहून दिलेलं. परत आम्ही इथं गप्पा मारायला भेटायचो. आम्ही इथं मस्त वाटायचं. सगळ्या मेमरीज आठवणीज वापस रिकॉल व्हायला लागल्यात. भारी. माझ्या कॉलेजच्या डिग्रीच्या हिंदवडीतल्या 2 मैत्रिणींसोबत आलेल्या याला भेटायला. त्या मैत्रिणी काय माहित कोण आता काही कॉन्टॅक्टमध्ये नाही. पण भारी वाटतं इथं येऊन, आहे का नाही. मस्त एकदम मज्जा येते, मज्जा. तर इथे ना आधी एक मासा होता खूप मोठा. आता आहे का नाही माहीत नाही बघा, तिथं समोरच बहुतेक आहे. तर इथं लोक येऊन त्यांना जेवण टाकायचे. ते कासव कसे बसलेत बघा भाई, भयानक. हो का, कासव बघ कसं बसलं. इथं एक कासव आहे, हे कासव आहे, इथं 3 कासव आहेत. चिड्या बोलते पण खूप चेंज झाल्या. खूपच गोष्टी बदलल्यात सारसबागेतल्या. मला आठवणच झालंय, आठवतच नाही. आणि मेन म्हणजे मी इथल्या पण गणपतीला हिला मागितलेले. पण म्हणलं आलोच तिथं पाया पडलं पाहिजे. मस्त वाटतंय. मग लास्ट टू लास्ट दिवाळीत मी इथं आलेलो माहित आहे ना, ते फुगं सोडायला बघायला. काहीतरी असतं पहाट, कसली तरी पहाट असते, तेव्हा मी इथं आलेलो. तेव्हा मी गणपतीचं दर्शन घेतलेलं. तुला पण माहित नाही ना की कुठल्या देवाला मी किती मागितलंय तुला. हा जर पकड. हळूहळू कळायला लागलं. का हाताला आकडी येईल थांब तुझ्या. आता एक गेट बंद आहे, तर आम्ही तिकडं बसलेलो. हिने मला तिथं मदत केलेली. तिथं बालभारतीचं एक पुस्तक आहे, शारीरिक शिक्षणाचं. बालभारतीचं वर शारीरिक शिक्षण इयत्ता 4थी 5वी 6वी. हे पण बंद आहे भाई, हे पण बंद केलं. आता फिरून जायला लागलं आहे भाई, काय विषय हो. आत्ताच बंद केलं नाही. असं जाऊ शकतो ना, असं फिर. हां येस. तर आता फिरून असं जायला लागेल. तर त्या पुस्तकासाठी मी लिहिलं आहे. माझं त्या पुस्तकात नाव आहे, मी पहिला असेल भारतातलाच, महाराष्ट्रातला. महाराष्ट्रातला भारतातला पहिला मी असेल ज्याचं शारीरिक शिक्षणमध्ये नाव आहे. अविनाश पाटणकर. साधा माणूस नसतं. हा लिहून हिने दिलेलं तेच विषय. हिला लिहून दिलेलं मी सांगत होतो. हे पण बंद. या लेव हे बंद. आता बाहेरून वर चढून मग जायचंय, बाहेरून चालत जायचं. आता बरं झालं गाडी अलीकडेच लावल्या. हुशार आहे बरं का. हीच म्हणली, छकुलीच म्हणली की अलीकडेच लावू गाडी. तर तिने लिहून दिलेलं. तेव्हा आम्ही इथं यायचो आणि हे मला लिहून द्यायची. मी तिला सांगायचो पूर्ण एक्सरसाइज. छकुली नसती तर कसं झालं असतं माझं काय माहिती.
डॉगेश बघ. हे नको ना भाई, नको. तर आज आम्ही 2 मध्ये चाललो. नेहमी 1 मध्ये बघतो. 1ची स्क्रीन एक नंबर आहे काय मला. बोलायला सुद्धा शिल्लक राहणार नाही. तर मूवी बघून झालाय. मूवी बघून झालं, जेवलो. छकुली गेले आता पार्लरमध्ये. मी भांडी घासाचं लिक्विड हे आणलं बघायला लागणार. नंतर हा इश्यूच होतो सगळा. सो तो पिक्चरबद्दल मी घरी गेलो जाऊन सांगतो, कारण एवढा भारी पिक्चर आहे ना, प्रत्येक माणसाने बघायला पाहिजे. घरी पोचूया पहिलं बाय आता. तर आपण काय बोलतो तर पिक्चर होतो. तर पिक्चर असला भारी आहे ना, एवढा सुंदर, एवढा त्याचा टॉपिक जबरदस्त आहे. आणि मी छकुली आणि मी बघितलेला हा पहिला मराठी पिक्चर आहे जो थिएटरमध्ये बघितला. एवढा भारी पिक्चर आहे. त्याचा टॉपिक तर तुम्हाला माहितीच आहे, कुठल्या पिक्चरबद्दल बोलतो ते पण माहीत आहे. तर मला तुम्हाला असं सांगायचं तर प्लीज वेळेतनं वेळ काढा ना हा मूवी बघा, कारण आपल्या मराठी भाषेसाठी किती गरजेचं आहे हा पिक्चर आहे. त्यांनी दाखवलं आहे, त्याचं डायरेक्शन एवढं भारी आहे, रायटिंग एवढं बाप आहे, एवढा भारी आणि सुंदर पिक्चर आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत जावा ना हा पिक्चर बघा, कारण मला एवढा आवडला आहे पिक्चर ना, तर मी परत एकदा जाणार आहे. म्हणजे जेवढं सांगेल तेवढं कमी आहे या पिक्चरबद्दल. हा ना, मराठी शाळा किती महत्त्वाची आहे. मला एवढं आठवलं आहे माझ्या शाळेबद्दल की म्हणजे मी शाळा नंबर 8 कराडमधल्या झेडपीच्या शाळेत होतो, शाळा नंबर 8 मध्ये. तर आम्हाला दूध मिळायचं, भात मिळायचा. तर म्हणजे तेवढ्या मेमरीज असे रिकॉल झाल्या ना की प्रमाणाच्या बाहेर. आणि त्याच्यात एक सीन आहे, म्हणजे स्पॉइलर अलर्ट म्हणतो मी, त्याच्यात एक सीन आहे म्हणजे नाचरे मोरा याच्यावर. तर त्याच्यात अमेय वाघ आणि तो दुसरा हिरो आहे ना, म्हणजे खरं माझं सगळ्यात मोठं रिझन आहे पिक्चरला जायचं अमेय वाघमुळं, कारण मला अमेय वाघ खूप आवडतो. तर अंकिता बोलली की चल जाऊया, आणि मला ते टॉपिक पण खूप भारी म्हणजे भारी आहे, त्यामुळे मला जायचं होतं. तर गेलं तर त्याच्यात असा एक सीन आहे की गॅदरिंग असतं, त्याच्यात ते 2 मोर बनतात. तर माझी अशी मेमरी आहे त्याची की आईने मला एकदा का नाही लहानपणी गॅदरिंग होतं आणि मला मोर म्हणजे अशी पिसारं लावलेलं आणि घरात पिसारं लावून माझी शाळा होती लांब, त्यामुळे मला घेऊन गेलेले. आणि रस्त्यात भाई कुत्री मागा लागलेले, कुत्री. आणि कुत्र्याने ते मोराचा पिसारा ओढून बेहाल केलेलं भाई. एवढी अशा मेमरीज माझ्या रिकॉल होत होत्या. शाळा बंक करणं, शाळेत परत जाणं सकाळ सकाळ, शाळा साफ करणं. शाळेत म्हणजे असं होतं की ज्या मुली होत्या त्या सकाळी लवकर यायच्या, परत शाळात अशा येत्या काय रांगोळी काढायच्या, आणि आम्ही जायचो आणि आम्ही शेण गोळा करून आणायचो आणि त्या मुलींना द्यायचो. बाय एवढे मेमरीज म्हणजे रिकॉल झाले ना, काय सांगू. एवढा भारी पिक्चर होता. सांगल तेवढं कमी आहे. एवढा पिक्चर भारी आहे. तुम्ही जावा आणि पिक्चर बघा. त्यांना त्यांच्या मित्रांना सांगायला लावा की एकदा पिक्चर बघा भाई, एक नंबर आहे क्रांती ज्योती विद्यालय. प्लीज 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 रिक्वेस्ट आहे माझी, जेवढे पण माझे फॉलोअर आहेत, सबस्क्रायबर आहेत, जेवढे पण मला व्ह्यूज येतात, त्या सगळ्यांना माझं कळकळून सांगणं की जावा आणि पिक्चर बघा आणि तुमच्या मित्रांना, फॅमिलींना, सगळ्यांना दाखवा प्लीज. तर व्हिडिओची संपूया येतच. तर मी परत एकदा सांगतो की क्रांती ज्योती पिक्चर जावा बघा, कारण खूप भारी पिक्चर आहे. सो आता व्हिडिओ संपूया येतच. कसं वाटलं व्हिडिओ सांगा. खूप दिवसाने आम्ही सारसबागमध्ये गेलेलो, आम्हाला खूप भारी वाटलं. स्पेशल फिलिंग्स होत्या त्या की एवढं घेऊन आलेलो, आता लग्न झालं तर भारी वाटतं खूप. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, फॅमिलीला शेअर करा आणि सांगा सबस्क्राईब करायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आम्ही ह्याच्यानंतरचाच कंटिन्यू असेल पुढचा व्हिडिओ. बाहेर चाललो आहे, छकुलीला नाही सांगितलं. मला एक गोष्ट खायची खूप क्रेविंग व्हायला गेल्या पहिल्यांदा. तिला सांगणार आहे की मला ते खाऊ घाल. त्यामुळे मी आता चाललो आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.
काळजी घ्या, व्यवस्थित राहा. आणि हां, पुढच्या ब्लॉगमध्ये बोलतो हा टॉपिक मी पुढच्या.